अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील निधीचे कथित अपहरणा प्रकरणी संबंधित दोषीवर तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी इचलकरंजी शहर महाविकास आघाडी व समविचारी संघटना यांच्या वतीने शनिवार दिनांक 18 जुलै रोजी महात्मा गांधी पुतळा परिसरात तीव्र निदर्शन करण्यात आले। यावेळी श्री हनुमान मंदिरात महाआरती करून निषेधही व्यक्त करण्यात आला। आंदोलनादरम्यान आंदोलकांनी श्रीराम मंदिराच्या दानपेटीमधील कथित अपहरणाचा तीव्र निषेध करत या प्रकरणाची निष्कर्ष चौकशी करून जबाबदार व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। धार्मिक श्रद्धास्थानी संबंधित निधीचा गैरवापर हा अत्यंत गंभीर प्रकार असून अशा प्रकरणातील दोषींना कोणतीही सवलत देऊ नये अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली। या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शशांक बावचकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य तथा नगरसेवक मदन कारंडे, विरोधी पक्षनेते नगरसेवक उदयसिंह पाटील, नगरसेवक संजय कांबळे, अमरजित जाधव तसेच शिवसेना उपजिल्हा प्रमुख मलकारी लवटे यांनी केले। यावेळी राजू लोखंडे, सदा मलाबादे, प्रमोद खुंडे, अभिजित रौंदे, अल्ताफ मुजावर, रतन वांजे, वसंत कोरवी, सॅम आठवले, प्रवीण फुकरे, सुनील मुधाळकर यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समविचारी संघटनेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आंदोलनाच्या शेवटी संबंधित दोषीवर तातडीने गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी प्रशासनाकडे केली आहे।